बीडच्या टाकळीतील विलास घुले हत्या प्रकरणी आता अपडेट आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा केस पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन। रमेश घुलेंचा यावेळेस पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर विलास घुले यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। सखोल चौकशी करण्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आश्वासन दिलेलं आहे। या संदर्भातले अपडेट देत आहेत अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अशोक, बीडच्या टाकळीमधील विलास घुले हत्या प्रकरणी हे संपूर्ण अपडेट आहेत, काय सविस्तर माहिती द्याल? नक्कीच वर्षा, विलास घुले या तरुणाची हत्या झाल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून केज शहरामध्ये आरोपींना अटक करण्यासह खासदार पुत्र सौरव सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी होती आणि काल दिवसभर सुद्धा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। याबरोबरच पोलीस ठाण्याच्या समोर मृतदेह ठेवून हे आंदोलन सुरू होतं। रात्री उशिरा त्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील दाखल झाले होते आणि या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधला। यानंतर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेले होते, एसआयटी गठीत करू आणि आश्वस्त केलं होतं आंदोलकांना। यानंतर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मात्र विशेष म्हणजे यामध्ये खासदार पुत्र घटनास्थळी आले, 4 चाकी गाडीतून आरोपींना नेलं आणि यावरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी 2 दिवसांपूर्वी आंदोलकांकडून केली जात होती। मात्र यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि सीडीआर आरोपींचे तपासले, मात्र असं कुठेही तपासात दिसून येत नसल्याचं सांगितलं आणि यावरून सौरव सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं सांगितलं। मात्र रात्री हो, या तपासाकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।